श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्रोते हो, तुम्हा सर्वांचे आपल्या श्रवणामृत 7 अध्यात्माची या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपण अधिक मास महात्म्य या ग्रंथातील अध्याय श्रवण व पठण करत आहोत. मागील अध्याय म्हणजे 6वा अध्याय, यामध्ये आपण दृढधन्वा राजाची कथा ऐकत होतो. त्यामध्ये राजा शिकारीला गेला असता त्याच्यासमोर एक पोपट येतो व तो काहीतरी श्लोक पुटपुटत राजाला सांगत असतो व हे ऐकूनच राजा अतिशय उदास होतो व तो काय सांगतो याचा अर्थ राजाला कळत नाही. चला तर मग अध्याय 7वा यामध्ये आपण जाणून घेऊयात की दृढधन्वा राजाची राहिलेली कथा. वाल्मिकी ऋषी म्हणाले की विष्णू भगवान प्रसन्न झाल्यावर सुदैवाने त्यांची स्तुती केली. भगवान विष्णू म्हणाले, तुझ्या तपाने मी प्रसन्न झालो आहे. तुला काय वर हवा आहे तो माग. त्यावेळी सुदेव म्हणाला, मला पुत्र नाही, त्यामुळे मला पुत्रप्राप्ती व्हावी एवढेच माझी मागणी आहे. त्यावेळी विष्णू भगवान म्हणाले, तुझ्या भाग्यामध्ये 7 जन्मांपर्यंत पुत्र लाभ नाही. तू इतर दुसरे काहीही माग, माझा उपाय चालत नाही. ते कठोर वचन ऐकून सुदेव मात्र मूर्छित पडला. त्यावेळी त्याला सावध करून त्याच्या पत्नीने म्हटले, व्यर्थ कष्टी का होता तुम्ही? आपल्या भाग्यात असेल तेच भोगावे लागेल. हरीला देखील सांगून काय उपयोग? दैव अनुकूल नाही असे आपण समजावे आणि देवाची भक्ती करीत आयुष्य घालवावे. या गोष्टीचे गरुडाला मात्र खूप वाईट वाटले. काहीही करून सुदेवाला पुत्र द्यावा, नाहीतर तुमची भक्ती कोणीही करणार नाही. तुलाच सर्व सामर्थ्य आहे असे गरुडाने भगवान विष्णूंना म्हटले. ते ऐकून भगवान विष्णू त्याला म्हटले, तू सुदेवाला तुझ्या अधिकारात पुत्र देऊ शकतोस. तेव्हा गरुडाने त्या दोघांना पुत्रप्राप्तीचा वर दिला व विष्णूला पाठीवर घेऊन गरुड वैकुंठाला गेला. सुदेव ब्राह्मण पत्नीसह आपल्या घरी राहू लागला. काही काळाने त्याला एक पुत्र प्राप्त झाला. तो पुत्र हा शुभ लक्षणांनी युक्त व हुशार मुलगा होता. शुकदेव असे त्याचे नामकरण करण्यात आले. 8 वर्षातच त्याने अनेक विद्या प्राप्त केल्या. काही दिवसांनी देवल मुनी सुदेव ब्राह्मणांच्या घरी आले. शुकदेव त्यावेळी तेथे आला व देवल ऋषींना त्याने नमस्कार केला. त्याची लक्षणे पाहून देवल ऋषींना फार आनंद झाला आणि कुतूहलाने त्यांनी त्याची सर्व लक्षणे पाहिली. तेव्हा मात्र ते सुस्कारा टाकून स्वस्थ बसले. त्यांची मुद्रा पाहून सुदेव मात्र चिंतेत पडला. तेव्हा देवल ऋषी म्हटले, हे विप्रा, आधी बाळाचे आयुष्य पहावे, मग बाळाची लक्षणे सांगावी. या मुलाला 12व्या वर्षी पाण्यात बुडून मरण आहे व ते मरण अटळ आहे, त्याला कोणीही बदलू शकत नाही. हे ऐकून सुदेव ब्राह्मणाला खूप वाईट वाटले. देवल मुनी त्याचे सांत्वन करून निघून गेले. सुदेवाला मूर्छाच आली. गौतमी मात्र मोठी धीराची होती. तिने पतीला धीर दिला आणि काहीतरी मोठमोठे लोकही मरण टाळू शकले नाहीत इत्यादी सांगून त्याला हरिभक्ती करीत राहावे असे सुचविले. अशा प्रकारे तू पूर्वजन्मी सुदेव होतास व तो पोपट तुझा मुलगा होता असे वाल्मिकी ऋषींनी सांगितले. चला तर मग ओवी स्वरूपामध्ये श्रवण करूयात अध्याय 7वा. श्री गणेशाय नमः. पूर्वाध्यांती सुदेव ब्राह्मण श्रीहरीची स्तुती करून उभा राहिला हात जोडून. ऐसे वर्णन जाहले पुढे कथा वर्तली कैसी, सांगतो ऐका एक चित्तेसी. आदी कवी श्री वाल्मिकी ऋषी दृढधन्व्यासी सांगत. राया ते विप्राचे स्तुती वचन ऐकोनी तोषला भगवान. मेघ गंभीर वांचे तक्षण तया प्रती बोलत. अगासुदेवा त्वा उत्तम तप संपादिले अप्रतिम. पूर्वी एतादृश महत्कर्म केले नसे कोणीही. ह्या तुझ्या अत्युग्र तपस्येसी प्रसन्न झालो असे तुझसी. तरी तू जे इच्छित अससी ते सर्व ही सांग मज. मागसील ते तुझ देईन सर्व मनोरथ पुरवीन. वत्सा तू महाभाग्यवान म्हणून दर्शन दिधले. ऐसी हरीची ऐकोनी वाणी सुदेव म्हणे गार माझानी.
दया सागर कैवल्यदानी, जरी का प्रसन्न झालास तरी तू मज सत्पुत्र देई, राज्याधिक अन्य नको काही, पुत्रे विन शून्य सर्वही, गृहादी नाही मज रुचत. ऐसे विप्राचे ऐकोणी भाषण, श्रीहरी बोले तया लागून, अगावत सातनया विन, घेई मागून पाहिजे ते, पुत्रा वाचून जे कानिक, अदेय तेही देईन सकळिक, विधात्रे तुझला पुत्र सुख, निर्मियले नसेची, तव भाळीची अक्षरे समस्त, वाचून पाहिली तो तयात, तुझ पुत्र सुख सप्त जन्मात, नाही ऐशे स्पष्ट असे, यास्तवतून मागे नंदन, तुझ पुत्र सुख नाही जाण, ऐसे हरीचे वज्रा समान, निष्ठुर वचन ऐकोनिया, तो सुदेव द्विजत तक्षणी, विकळ झाला हृदय फुटोनी, विछिन्न मूल द्रुमावानी, पडला धरणी मूर्छित, ती पतीची अवस्था पाहून, गौतमी दुःखे करीत रुदन, मागुती किंचित धैर्य धरून, पती सन्निध बोलत, उठा उठा हो प्राणेश्वरा, व्यर्थ नका दुखवू स्वांतरा, मम वाक्याचे स्मरण करा, पूर्वीच म्या कथिलेसे, जे जे कपाळी लिहिले विधाते, तेची सुखासुख प्राप्त होते, मानव भोगित पूर्वार्जिताते, हरी तेथे करील काय, मुमुर्षुसी औषध देता, जेवी निष्फळ होय तत्वता, तेवीचा भाग्याचे सर्वथा उद्योग निष्फळ होतात, जयाचे दैव अनुकूल नाही, तयाचे व्यर्थ होते सर्वही, यज्ञ तपदानादिकाहूनही, श्रीहरी सेवा श्रेष्ठ असे, ऐसे बोलती देव सकळ, परितिजहुनी ही दैव प्रबळ, सूर्या पुढे खंद्योक्त विकळ, तैसी सेवा दैवा पुढे, तस्मात सर्वत्रीचा विश्वासा, टाकूनी उठा हो प्राणेशा, एके दैवीच ठेवा भरवसा, हरीचे प्रयोजन काय, ऐसे तीव्र शोक संयुक्त, गौतमीचे ऐकुनी भाषित, वैनतेय शोभे कापत, विष्णूशी बोलता जाहला, देवा ही गौतमी अतिदीन, शोकसागरी झाली निमग्न, तैसाची हा तापशी ब्राह्मण, शोके रडत पडलासे, यासी नाही कोणी रक्षिता, यासी असह्य दुःखावस्था, तू प्रत्यक्ष पाहत असता, कैसा स्वस्थ राहिलासी, तू दीनबंधू दया सागर, स्वजना लागी भयंकर, भक्त दुःख सहिष्णू ईश्वर, ऐसा साचार सोनिया, आज तव दया काय झाली, ब्रह्मण्यता ही कोठे लोपली, दीनबंधुता कैसी संपली, क्रूरता धरली कोठून, सायुज्यादी चतुर्विध मुक्ती, त्वद्भक्तांचे करतळी वसती, तथापि त्या गुणी तव भक्ती, मुक्ती सैच्छित नाहीत, तव भक्तांचे अग्रभागी, अष्टमहासिद्धी येऊनी वेगी, किंकरी परी सेवे लागी, तत्पर सदा राहतात, ऐसे तव भक्तीचे महात्म्य, सर्व विश्रुत असे उत्तम, तरी या विप्राचा पुत्र काम, पुरवाया श्रम तुझ काय, पुत्रा वाचून सर्वही यासी, द्यावया उद्युक्त झालासी, तरी गजेंद्र दात्या पुरुषासी, अंकुश देना श्रम काय, जरी तू या विप्राच्या कामा, नाही पुरविले सर्वोत्तमा, तरी तह पर तो पादपद्या कोणीच नाही सेविनार, अदृष्टी असेच तेची मिळेल, ऐसे जरी प्रसिद्ध होईल, तरी मग तुझी भक्ती सकळ लया जाईल निश्चये, कर्तुम तू समर्थ, ऐसे सर्वत्र आहे विश्रुत, परिह्यासी नदेची सूत, तरी ते आज नष्टेल पै, यास्तव देवा ऐसे न करी, ययासी पुत्र देई सत्वरी, आजपर्यंत नाना प्रकारे भक्त कामना पुरविल्यास, गजेंद्रे करिता तुझा धावा, तया रक्षिले देवा, अनन्य शरण होताची ध्रुवा, अक्षय पद दिधलेस तू, भक्तेच्छा पूरक श्रीपती, ऐशी ब्रह्मांडी गाजे कीर्ती, म्हणून पुत्रार्थी ही दंपत्ती, तुझला शरण पातली, आता उपेक्षा करीसील तरी, तव अपकीर्ती होईल परी, ऐसी वैनतेयाची वैखरी, ऐकोनी हरी बोलत, बाख गेंद्रा विनताडंदणा, तुझा अंतरी आली करुणा, तरी ममाज्ञे ह्या ब्राह्मणा, सत्वर देई पुत्र एक, ते हरीचे स्वानुकूल वचन, ऐकोनी हर्षला पन्न गाशन, सवेची दया ब्राह्मणा लागून, वरदान देता जाहला, म्हणे द्विजेंद्रा सप्तजन्मवरी, तुझ पुत्र सुख ना निर्धारी, ऐसे जे का बोलिला हरी, ते सर्व ही यथार्थ असे, तथापि हरीने मज लागून, आज्ञा पिले असे म्हणून,
तुझकरिता कृपा करून एक सुपुत्र देतो मी. मदंश संभूत ऐसा त्वरित तुझला होईल एक सूत. तयाची नी तू गौतमी सहित सुपुत्रवान होशील पै. परी तया पुत्रापासून तुम्हा दुःख होईल दारुण. तथापि चित्ती विचार करून हरिभजन न सोडावे. श्री हरिचरणी जडली मती म्हणून धन्य आहे सजगती. निष्काम किंवा सकाम ही भक्ती हरिसी अति प्रिय से. पाच भौतिक सर्व शरीर अळवावरचे जैसे नीर. की जल बुद बुदवत साचार क्षणभंगूर से पै. त्याचा न धरिता अभिमान अंतरी चित्ती हरीचे चरण. तो नर जगी सर्वमान्य आणि धन्य ही होय साचार. दुस्तर भवसागरातुनी तारीला ऐसा ह्या त्रिभुवनी. शोधिता एक हरी वाचोनी तर नाही कोणीच. हरीच्या कृपालेशे करून मी तुझ पुत्र दिधला जान. आता करीत हरी चिंतन सर्वदा सुखे वर्ते तू. आणि प्रपंचा माझी सर्व काळ उदारतेने राहुनी केवळ. संसार जन्म फळ सकळ मिळेल तैसे भोगी तू. असो ऐसा गरुड मुखेसी वरदेवनी सुदेवासी. मग तो भगवान वैकुंठासी गमन करिता जाहला. आणि सुदेव ही स्वस्त्री सहित इष्टवर लाभताची त्वरित. स्वगृहा जाऊनी पूर्ववत गार्हस्थ भोगिता आनंदे. पुढे लोटले कित्येक दिन विप्रपत्नी झाली गर्भीन. नवमास होताची पूर्ण पुत्ररत्न प्रसवली. सुलक्षणी संपन्न सुरेख ऐसे देखता पुत्रमुख. गौतमीस झाला हरिक प्रसूती दुःख लोपले. सुदेव विप्रही आनंदला द्विज समूह पाचारिला. जात कर्म संस्कार वहिला संपादिला यथाविधी. सकळ द्विजवरान कारणे यथाशक्ती दिधली दाने. याचक जना भाऊ सन्माने वस्त्रे पात्रे अर्पिली. ज्योतिर्वेत्या ब्राह्मणाकडून जातक वर्तविले तत्क्षण. शुकदेव ऐसे नामाभिधान पुत्रा लागून ठेविले. पुढे तो सुदेवाचा कुमार दिवसेंदिवस वाढे सुंदर. शुक्ल पक्षीचा रोहिणीवर जैसा वाढत अनुदिनी. पक्ष मास ऋतू अयन जैसे होय कालक्रमण. तैसे तैसे सद्गुणगण अंगी भरत बाळकाचे. बाळ क्रीडाने करीत असे दिवस राती. पाहोनिया पित्याचे चित्ती आनंदाती होतसे. 80 वर्षे लोटली सात 8वे वर्ष होता प्राप्त. सुदेव सुताच्या उपनयनार्थ हर्षे उद्युक्त जाहला. द्विजवरांसी पाचारून आधी केले पुण्य वाचन. सुमुहूर्ती यथाविधान मौजी बंधन संपादिले. गायत्री मंत्र उपदेशिला शुकदेव ब्रह्मचारी झाला. सूर्यापरी तेजे आगळा शोभू लागला तत्काळ. मग माता पितरांसी वंदून आरंभिले वेदाध्ययन. स्वबुद्धीने गुरु लागून तो शवित सर्वदा. अरे तो 8 वर्षाचा कुमार परी केवळ बुद्धीचा सागर. गुरुने कथिता एकवार पाठ होय तयासी. ऐसे करुणी वेदाध्ययन शास्त्रेही शिकला संपूर्ण. स्वपुत्र झाला विद्वान म्हणून सुदेव आनंदला. आणि आपणा धन्य मानित सुखे वर्तता पुत्रासहित. एकदा तयांचे सदनाप्रत देवल मुनी पातला. तया पाहता सुदेवेत तत्क्षण प्रेमे केला साष्टांग नमन. आसन पाद्यादी समर्पून यथाविधी पूजिले. तो सुदेवात्मज ब्रह्मचारी शुकदेव तेथे आला सत्वरी. देवल मुनीचे चरणांवरी प्रेमे मस्तक ठेविले. तैत्या सुंदर कुमारा पाहुनी मुनी बोलत सुदेवा लागुनी. बा द्विजेंद्र तू त्रिभुवनी धन्य धन्य आहेस. अरे हा दुर्लभ गुणसागर तुझला भला पुत्र सुंदर. तस्मात भगवान लक्ष्मीवर प्रसन्न आहे तुझ लागी. ह्या तव पुत्रा समान जगात वेदाध्ययन करता विनीत. बुद्धिमान बोल काही सासूत कोठेही नाही देखिला. ऐसे बोलुनी ते समयी शुकासी म्हणे रे बाळा येई. तव हस्ती हे कौतुक काही दिसत आहे पाहतो. रेखांकित हे सुंदर छत्र 2 चामरे विलसत विचित्र. वर्तुळ कमळ सहस्रपत्र हस्ती पवित्र शोभत आहे. अंगुष्टी सुंदर यवाकृती अजानुलंबित हात शोभती. आकर्ण नयन विराजती बुबुळे तळपटी पिंगट. अति गोंडस सर्व शरीर
सस्मित वदन दिसते मधुर, वलित्रयाने भूषित उदर, भाग्यलक्षणे किती सांगू. ऐसे बोलोनी कुमाराप्रत, पुनश्च बोले विप्राप्रत. अगासुदेवा हा तव सूत, गुणसागर केवळ, याची लक्षणे कैशी देख. शंखा ऐसा कंठ सुरेख, स्निग्ध कुरळ केश सकळिक, वक्षस्थळ उंच बहु, पृथुग्रीव सुहास्य वदन, वृषस्कंधवत स्कंद महान, दोन्ही कर्ण समसमान, आकर्ण नयन सुरेख. हा सर्व लक्षणी संपन्न कुमार, सौभाग्याचा होय सागर. परी एकच दोष आहे थोर, तेने समग्र व्यर्थ केले. ऐसे बोलोनी शिर हलवित, सुस्कारा टाकुनी मुनी म्हणत. आधी आयुष्य पाहून यथार्थ, मग लक्षणे सांगावी. आयुष्यहीन कुमाराची, लक्षणे काय करायाची. बुबुडे बिन नेत्र गोलांची, गरज काय साचार. सुदेवा हतव नंदन, 12वे वर्षी जळी बुडोन, अवचित पावेल पैमरण. परी तू शोक करू नको, अवश्य होणारे ते पाही. आपोआप होते सर्वही, तया लागी प्रतिकार नाही. मुमुर्षीसी काय औषध. ऐसे बोलोनी देवल ऋषी, निघूनी गेला ब्रह्मलोकासी. गौतमी सह तो द्विज तापसी, दुःखे धरणीसी पडिला. देवलांचे वचन स्मरत, भूमीसी लोळे विलाप करीत. काही वेळे गौतमी त्यात, उठली धैर्य धरुनिया. स्वाकारावरी घेतला नंदन, प्रेमे चुंबिले तयाचे वदन. तदनंतर हस्त जोडून, पती लागून विनवित. म्हणे हो द्विजेंद्रा प्राणनाथा, धैर्य धरा उठा समर्था. पुढे घडून येणारे अर्था, भिवू नये कदापि. न होणारे ते कदाही, जगत्रयी होणार नाही. अवश्य होणारे तेची पाही, घडून येईल निश्चये. शंकराधिक महादेव, तेही दुःख पावले सर्व. असुरेश्वर बलिराव, तोही बंधन पावला. हिरण्याक्ष पावला मरण, रुद्रासुराचे झाले निधन. कार्तवीर्यानी रावण, तेही शिरच्छेदन पावले. तरी अवश्य भावी ते यथार्थ, घडून येतेची पै समस्त. यास्तव आपण उठावे त्वरित, श्रीहरी लागुनी भजावे. एवं प्रकारे सुदेव पत्नी, कथिती झाली पती लागुनी. ऐसे श्रीमद वाल्मिकी मुनी, रायाशी कथिता जाहला. इति श्री अधिक मास महात्म्य सार, बृहन्नारदीय पद्माधार. सज्जन श्रोते ऐकोत चतुर, सप्तमोऽध्याय गोडहा. इति सप्तमोऽध्याय समाप्त. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीकृष्णार्पणमस्तु. ओम नमो पुरुषोत्तमाय नमः.